शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण जे काय अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर आपत्ती निवारण कायदा त्याच्यामध्ये काही निकष दिलेले आहेत. त्याच्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी 27 मार्च 2023 रोजी शासन आदेश काढला होता, एक जी आर आलता. तर त्या जी आर अंतर्गत 30 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. तर ते निकष कोणते आहेत आपण आज पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिला दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे. त्याच्यामध्ये महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प ते अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही मदत अनुज्ञेय राहील. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतजमिनीवर गाळ, वाळूचा आणि गाळांचा मातीचा थर 3 इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्रधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा मलबा काढणे असेल, मत्स्य शेती दुरुस्ती करणे आणि मातीचा थर काढणे आणि पूर्ववत जमीन करणे, त्या प्रत्येक बाबीकरिता 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रति शेतकरी कमीत कमी इत्यादी मदत म्हणजे मदत असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे शेती पिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीचे पिके. त्याच्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित आहे. त्याच्यानंतर आश्वासित जलसिंचन योजनेखाली क्षेत्राकरिता 17,000 रुपये प्रति हेक्टर या पद्धतीने मदत आहे. त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांकरिता प्रति हेक्टरी 22,500 सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिता अनुज्ञेय आहे. त्याचबरोबर दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरे किंवा माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी जनावरे दगावल्यास दिली जाणारी मदत. त्याच्यामध्ये दुधाळ जनावरे असतील तर 37,500 रुपये, म्हैस, गाय, उंट, याक, मिथुन इत्यादींसाठी आहे. 4,000 रुपये मेंढी, बकरी, डुक्कर इत्यादींसाठी आहे. ओढकार करणारी जनावरेमध्ये 32,000 रुपये उंट, घोडा, बैल इत्यादींसाठी आहे आणि 20,000 रुपये वासरू, गाढव, शिंगरू, खेचर इत्यादींसाठी असणार आहे. त्याचबरोबर पडझड नष्ट झालेल्या झोपड्या असतील तर 8,000 रुपये प्रति झोपडी आहे. झोपडी म्हणजे तात्पुरते कामचलाऊ झोपडी, कच्च्या घरापेक्षा तकलादू, झावळ्या, माती, प्लास्टिक इत्यादींपासून तयार केलेले राज्य व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी झोपडे म्हणून प्रमाणित केलेले असणे गरजेचे आहे. टिप: राज्य शासनाच्या संबंधित प्राधिकाऱ्याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पूर्णतः नष्ट पडझड झालेली घरे, पक्की घरे असतील तर सकल भागासाठी बाधित घरांसाठी 1,20,000 प्रति घर इत्यादी मदत असणार आहे. कच्ची घरे असतील तर डोंगरी भागातील बाधित घरांसाठी 1,30,000 रुपये प्रति घर इत्यादी मदत आहे. अंशतः पडझड झालेली घरे, झोपडी वगळून जेथे किमान 15% पडझड झालेली असल्यास पक्की घरे 6,500 प्रति घर, कच्ची घरे 4,000 प्रति घर, अशा 15% पडझड झालेल्या घरांसाठी पक्की घरांसाठी 6,500 प्रति घर आहे. कच्ची घरांसाठी 4,000 रुपये प्रति घर या मदत आहे. त्याच्यानंतर आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये इतकी मदत अनुज्ञेय राहील. आपत्तीमध्ये मदत कार्यात तसेच पूर्वतयारीमध्ये सहभागी व्यक्तींना देखील सदर मदत अनुज्ञेय राहील. त्याचबरोबर या अनुषंगाने अजून कोणती तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.